नमस्कार मित्रांनो, मी आता भोसरीच्या इंद्रायणीनगरमध्ये सेक्टर 1 मध्ये आहे आणि महानगरपालिकेच्या जागेवर महानगरपालिकेच्या खर्चाने बांधून झालेली अद्ययावत अशी सुसज्ज शाळा कशी खाजगी लोकांनी राजकारणी लोकांनी घशात घातली आणि कशा प्रकारे गरिबांच्या शाळेचं रूपांतर एका श्रीमंताच्या शाळेमध्ये झालं असा सगळा विषय। आणि वर जे तुम्हाला जागा दिसते त्या ठिकाणी नाव होतं बाबासाहेब लांडगे। बाबासाहेब लांडगे म्हणजे आत्ताचे जे विद्यमान महापौर आहेत रवी लांडगे साहेब, त्यांच्या वडिलांच्या नावाची शाळा होती आणि रातोरात तिचं नाव बदललं गेलं आणि ती स्टर्लिंग हायस्कूल झाली। कशा प्रकारचा हा प्रवास झाला मी तुम्हाला सांगतो। 2001 मध्ये भोजवानी ट्रस्ट नावाच्या संस्थेनं महानगरपालिकेला अप्रोच केला की आम्हाला मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला जूनमध्ये मान्यता मिळणार आहे आणि त्याच्या अगोदर आम्हाला हे सुरू करायचं आहे। आणि योगानं बरं का की महानगरपालिकेची बाजूला जागा आहे, शाळा बांधून झालेली आहे आणि ती शाळा आम्हाला तात्पुरती 2 वर्षासाठी तुम्ही जागा इमारत द्या असा प्रकारचा प्रवास सुरू झाला 2000 मध्ये। 2005 मध्ये त्याच्यामध्ये दुसरी संस्था इन्क्लूड झाली बरं का, एक इंग्लिश शाळा इन्क्लूड झाली आणि त्याच्यानंतर 2005 मध्ये तिसरी संस्था जिचं नाव आहे राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र। हा पालिकेचा भूखंड आहे 2902 स्क्वेअर मीटर, त्यातला 322 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र। म्हणजे हे नाव ऐकल्यावर लोकांना असं वाटतं की ही शासनाची काहीतरी संस्था आहे। महानगरपालिकेच्या भूखंडातील 322 चौरस मीटर त्या संस्थेला देण्यात आला। तिथं त्यांनी काय उभं केलं माहीत नाही। त्याच्यानंतर परत एक अर्ज असा आला की बाजूच्या इमारतीमध्ये म्हणजे बाजूच्या जागेवरती म्हणजे राहिलेली किती 2000 जवळपास 200 स्क्वेअर मीटर ही जागा त्याच्यावरती इमारत महानगरपालिकेची बांधून झालेली आहे, ती आम्हाला द्या। त्याच्यानंतर सेक्टर 1 मधल्या हे 20 आहे प्लॉट नंबर 21 मध्ये मोकळं ग्राउंड आहे, ते ग्राउंड सुद्धा आमच्या संस्थेच्या मुलांना खेळण्यासाठी द्या अशा प्रकारचा सगळा प्रवास झालाय। त्यावेळचे सूचक होते, या प्रस्तावाला सूचक होते प्रशांत शितोळे आणि याचे अनुमोदक होते राजाभाऊ गोलांडे। आणि जे यांच्यावर ॲग्रीमेंट झालं ती ॲग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे। महानगरपालिकेनं कोणत्या करारनाम्यानुसार यांना ही शाळा चालवायला दिली। आता त्या स्कूलचं रूपांतर स्टर्लिंग स्कूलमध्ये झालं, म्हणजे आणखी तिसरी संस्था उतरली बरं का। कशा संस्था बदलत गेल्या त्याचे तुम्हाला मी कागद दाखवता येईल। पहिला अर्ज काय होता, नंतर कसं काय झालं आणि कशा प्रकारे पालिकेच्या जागेवर पालिकेच्या खर्चाने बांधलेली शाळा डायरेक्टली एका राजकारणी व्यक्तीला दिली आणि त्यांचं नाव आहे दिलीप वळसे पाटील। जिथे ते स्टर्लिंगच्या शाळा असतील तुम्ही समजून घ्यायचं त्या दिलीप वळसे पाटलांच्या मालकीच्या आहेत, ते आमदार आहेत मला वाटतं आता जुन्नर मंचर साईडचे। आणि महानगरपालिकेला ही जागा डेव्हलप करून विकसित करून त्यांच्या संस्थेला दिली आणि गरिबांची पोरं तिथं वैष्णव माता शाळेमध्ये शिकतायत पत्र्यामध्ये म्हणजे अत्यंत गरीब अवस्थेत। आमची मागणी हीच आहे की ही पालिकेची जागा आहे, पालिकेने बांधलेली इमारत आहे, पालिकेचे विद्यार्थी यात शिकले पाहिजेत आणि या शाळेत शिकणारे विद्यार्थी सुद्धा त्यांना सुद्धा तशाच प्रकारच्या फीमध्ये सवलती मिळून चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे। तर हा करारनामा आहे। या करारनाम्यात असं म्हणलं की राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र या संस्थेस कॉलेज इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट फार्मसी अशा तत्सम शैक्षणिक कारणासाठी दिलेले असल्याने त्यांना सदर वापर हा त्याच कारणासाठी करणे बंधनकारक आहे। अन्य कारणासाठी या जागेचा वापर करता येणार नाही तसे लिहून देणाऱ्यांनी मान्य केले। अन्य कारणासाठी या जागेचा वापर केल्याचे आढळल्यास सदरचा करारनामा रद्द करून जागा ताब्यात घेतली जाईल असे लिहून देणाऱ्यांनी मान्य केलेला आहे। तो करारनामा घेऊनच मी समोर उभा आहे। माझी महापौरांना आणि आयुक्तांना विनंती आहे की ही शाळा आपण ताब्यात घ्यावी आणि गोरगरिबांच्या शाळेत म्हणजे गोरगरिबांच्या मुलांना या शाळेत कधीच प्रवेश दिला जात नाही। 2005 पासून फुकट ही शाळा ही इमारत खाजगी संस्था वापरते। महानगरपालिकेच्या जागेवर महापालिकेच्या खर्चाने उभी राहिलेली ही शाळा गरिबांच्या मुलांसाठी उघडी व्हावी हीच आमची यामागची मागणी आहे। आणि मागणीचं दुसरं कारण असं आहे की आताचे विद्यमान जे महापौर आहेत त्यांच्या वडिलांचं नाव दिलेली शाळा ते नाव खोडून ते नाव रफादफा करून इथे स्टर्लिंग नाव दिलेलं आहे। आम्हाला स्टर्लिंग नावापाशी काय पाहिजे तर ज्यांनी या विभागाच्या विकासासाठी खस्ता काढल्या स्वर्गीय अंकुशराव लांडगे असतील, बाबासाहेब लांडगे असतील, त्यांची ही कर्मभूमी आहे, त्यांचं नाव वगळून स्टर्लिंग कुठून कुठं कशी आली सगळी कागद तुम्हाला दाखवतो ते नाव दिले। या संदर्भात माझ्यासोबत स्थानिक काय माणसं आहेत, सचिन भाऊ लांडगे माझ्यासोबत आहेत, बाळाभाऊ लांडगे येतं, स्थानिक नागरिक सुद्धा येतं, वाघ काका पण येतं। सचिन भाऊ तुम्हाला वाईट वाटलं असणार आहे, वाईट वाटलेलेच आहे आणि हे आपण दुरुस्त पण करणार आहे कारण ह्या करारनाम्याचा भंग झालेला आहे आणि महापौरांनी याचा जो निर्णय नाही घेतला तर आपण सगळेच उपोषणाला बसू, लांडगेंसकट सगळे बसू, आंदोलन करू। व्यक्तिगत दोष नाही आपल्याला, कोणाला व्यक्तिगत नाही आम्ही महापौरांना आग्रह करू की हे काम झालं पाहिजे, गरिबांची मुलं शिकली पाहिजे। सांगा तुमचं काय म्हणणं नाही, स्थानिक मुलांना सुद्धा इथं ऍडमिशन देत नाही आणि पेपरांसाठी आणि फुलझाडा म्हणून सांगतात। इथं जे लोक राहतात सेक्टर 1 मध्ये त्या लोकांना सुद्धा ऍडमिशन मिळत नाही इथं।
लोकांना माहिती आहे का लोकांना पालिकेची शाळा आहे, पालिकेची जागा आहे? तरी सुद्धा देत नाही ऍडमिशन. माहितच नव्हतं तर तुम्हाला कसं कळणार? माझ्यासोबत वकील साहेब पण त्यांनी अनेक वर्ष लढा दिलेला आहे. काय वाटतं, पालिकेची जागा, पालिकेची इमारत बांधून पालिका हँडओव्हर करते, पालिका दलाल आहे का हो? या पुढाऱ्यांची, बिल्डरांची? मुळातच एक मोठी व्यक्ती राजकारणातली हा. आणि त्या व्यक्तीच्या पुढे सगळे नमलेले आहेत. हा. ही शाळा इथे बाबासाहेब लांडगेंच्या नावानं प्राथमिक शाळा बांधकाम चालू असताना आम्ही बघितलेलं आहे. बर. बाबासाहेबांबरोबर मी अनेक वेळा चर्चा केली, मला मोठी शाळा काढायची हा. आहे. माझी त्यांची चांगली मैत्री होती, आम्ही तास तास बसायचो हा, त्यांच्याबरोबर. हा, हा. स्वतः स्वर्गीय अंकुशराव लांडगेंबरोबर बसायचो. हा. विकासाचे 2 मानबिंदू होते भोसरीतले हा. आणि यांच्या प्रेरणेतून ही उभं राहिलेली शाळा अचानक आम्ही डोळ्यानं बघत बघत ही डायव्हर्ट झाली स्टर्लिंग स्कूलमध्ये. हा. आणि इथं आमच्या महापालिकेच्या सर्वसामान्य नागरिकाच्या करातून उभी राहिलेली ही मोठी इमारत, आणि ती पण शाळा म्हणून त्यांना चालवाय दिलेली नाहीये. मॅनेजमेंट स्कूल्स, फार्मसी असे चालवावेत, ते चालवत नाहीये. नाही चालवत. तो करायला तसं आहे. आणि आमची मुलं आमच्यापट्टी सदृश्य शाळेत शिकतायत. 700 मुलांची शाळा आहे, कोंडावड्यासारखी येते. तर माझी आमची अपेक्षा अशी आहे की या परिसरामध्ये सेक्टर 1ला कुणालाही प्रवेश दिला जात नाहीये. सर्वांना मिळाला अगदी पाहिजे. बरोबर. प्रवेश दिला जात नाही मुलांना. मी अनेक वेळा शाळेत येऊन गेलोय. आता आपण 700 पालक, 700 मुलं यांच्यासह 13 जुलै इथं आंदोलन करू. करायचं आणि मला करायचंय. सर्वसामान्य पालकांच्या मुलांना इथं प्रवेश मिळाला पाहिजे. आणि पालिकेची इथे शाळा आहे. या शाळेचं इंग्लिश मिडियमच्या शाळेचं कन्वर्ट महापालिकेने स्वतःच्या शाळेत करावं, म्हणजे ही पण पोरं इथं जसं वाकडलं केलेलं. हा, जसं केलंय तसं. हा तुम्हाला काय माझं वाटतं? स्पष्ट मत आहे. महापालिकेने बांधलेली इमारत आहे. इथल्या स्थानिक नागरिकांच्या मुलांना इथं प्रवेश द्यायला पाहिजे. प्रायव्हेट संस्था नको. बरोबर. म्हणजे महापालिकेची तर महापालिकेसारखीच पोरांना सगळ्यांना पोरांना, ऍडमिशन हा. मिळालं पाहिजे, मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. बरोबर. मला तुम्हाला काय सांगायचंय, कारण वकील साहेब तर म्हणतात की आम्ही बाबासाहेब लांडगे, अंकुशराव हे सगळे एकत्र बसत होतो, त्यांचं नाव या शाळेला देण्यात आलं होतं बांधकाम चालू असताना. आता ते नाव दिसत नाही. तुमची काय भावना आहे याबद्दल? भोसरी परिसरात स्वर्गीय बाबासाहेब लांडगे आणि अंकुशराव लांडगे यांनी जे काम उभं केलेलं आहे ते इथं गोरगरिबांना चांगल्या प्रकारे न्यात आहे. हा. आणि या शाळेला जे पहिलं नाव दिलं होतं ते का खोडण्यात आलं, ते संस्थांनी पालिकेने संस्थेला कसं दिलं, हा. आता याचे कागदपत्र तुमच्याकडे सगळे आहेत. हो. त्या हिशोबाने, आणि जे महापालिकेत गोरगरीब लोक राहतात, सामान्य लोक राहतात, ते टॅक्स भरतात, त्यांच्या मुलांना शिक्षण कुठं भेटणार? हो. ह्याच शाळेत भेटलं पाहिजे. आणि ते वैष्णव माता शाळेचे सर्व विद्यार्थी इथंच आले पाहिजे. आपल्याला कुणाला विरोध करायचा नाहीये, पण जे नामकरण चुकीने झालेले ते परत दुरुस्त करावं. महापालिकेने ही बिल्डिंग ताब्यात घ्यावी आणि सर्व गोरगरीब लोकांच्या मुलांना इथं शिक्षण देण्यात यावं, हीच माझी मागणी आहे. या शाळेच्या नामांतरासह या शाळेचं स्थित्यंतर झालं पाहिजे. ही शाळा महापालिकेच्या जागेवर महापालिकेच्या खर्चाने बांधलेली आहे, त्यामुळे या शहरातील गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांना इथे शिक्षण मिळालं पाहिजे. आणि जी मुलं आत्ता सध्या स्टर्लिंग ह्या नावाच्या शाळेत शिकतायत त्याही मुलांना इथे शिक्षण मिळालं पाहिजे, पण ते मोफत मिळालं पाहिजे, जसं महानगरपालिकेच्या मुलांना मिळतं तसंच. एवढीच आमची अपेक्षा आहे. आमचाही व्यक्तिगत कोणाला विरोध नाही. सर्व गरिबांना त्यांनाही अन्याय नको. जी मुलं शिकतायत 2 शिफ्टमध्ये शाळा करा. सकाळची शाळा 700 विद्यार्थी वैष्णव माताची इकडे घ्या आणि दुपारच्या सेशन मध्ये इथले विद्यार्थी घ्या. कोणाला इथून बाहेर काढायचं नाही. सगळ्याच मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, पण जसं महानगरपालिकेत मिळतं पुस्तकं, दप्तर, कपडे आणि फी नाही, सुविधांसह, सर्व सुविधांसह या शहरातील, या नागरिकातील मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. आणि वर तिथे नाव आता स्टर्लिंग नसेल, बाबासाहेब लांडगे, स्वर्गीय बाबासाहेब लांडगे या नावाची ही शाळा असेल. आणि जर तसं महापालिकेने करायला टाळाटाळ केली किंवा कोणी त्याच्यात दखलंदाजी केली राजकीय लोकांनी, तर आम्ही इथं तीव्र उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. 700 विद्यार्थी, वैष्णोदेवीचे प्लस पालक असे आम्ही पालिकेवर मोर्चा काढू आणि आयुक्तांना याचा जाब विचारू की डोळे उघडा आणि हे सगळे करारनामे वाचा, त्याचा भंग झालेला आहे. अन्यथा गाठ जनतेशी आहे आणि छत्रपती शासनशी सुद्धा आहे. धन्यवाद.